नमस्कार, मी लहानू सदगीर. सध्या देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा बोलबाला सोशल मीडियावरती सुरू आहे आणि तरुणांचं त्या पार्टीला समर्थन मिळत आहे. या मुद्द्यावरती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा समर्थन दिलेलं आहे. ते बोलताना म्हणाले की युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे आणि जर युवा शक्ती कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठीमागे उभे राहत असेल तर आम्ही त्याचं समर्थन करतो. सन 2011 मध्ये ज्यावेळेस लोकपाल आंदोलन उभं राहिलं आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणात युवा शक्ती एकजूट झाली आणि त्याच वेळेस अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी काढली आणि एक वेगळं वातावरण करून ते देशामध्ये त्यांनी निवडणुका लढवल्या, राजकीय प्रवाहामध्ये सामील झाले. मात्र त्याही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग अण्णांच्या पाठीमागेच उभा राहिला, राजकारणात गेला नाही. त्यावेळेस आम्ही अण्णांना अनेकदा सांगत होतो की अण्णा, युवकांना प्रोत्साहन द्या, पाठिंबा द्या. अण्णा, तुम्ही त्याचं नेतृत्व करा. त्याही वेळेस अण्णा हेच सांगत होते, युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. मात्र त्यावेळेस युवकांना त्यांनी कधी समर्थन दिलं नाही, कधी नेतृत्व दिलं नाही. आता मात्र झोपेतून उठल्यासारखं सोंग करण्याचं काम या ठिकाणी अण्णा करत आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण त्यावेळेस भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन जे आहे, अण्णाची जी संस्था आहे, त्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या विद्यार्थी व आघाडीचा राज्य निमंत्रक या नात्यानं मी काम करत होतो. प्रचंड वाईट अनुभव त्यावेळेस मला आलेले आहे आणि त्यावेळेस जर खरं तर अण्णांनी युवकांना प्रोत्साहन दिलं असतं तर आज देशाची परिस्थिती वेगळी असती. त्यामुळे आता झोपेतून उठल्यासारखे अण्णाला फक्त बरळण्याचं काम करत आहे, असा आमचा थेट आरोप आहे. सध्याला तरुणाईने सोशल मीडियावरती कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन दिलेलं आहे, त्याला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र अण्णांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते त्यावेळेस जर केलं असतं, त्यावेळेस जर समर्थन दिलं असतं तर आज ही परिस्थिती राहिली नसती. त्यामुळे मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद.